नमस्कार. भारतासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय आणि ते म्हणजे खतांचं आव्हान. नुकताच एक संसदीय अहवाल आलाय आणि त्यात ह्याबद्दल खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. तर चला आज आपण हाच विषय खोलात जाऊन समजून घेऊया. सुरुवातीलाच हा आकडा बघा. भारत जगात खतांचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. म्हणजे विचार करा, आपल्या देशात खतांचा वापर किती प्रचंड प्रमाणात होतोय. याच आकड्यावरून आपल्याला ह्या विषयाची व्याप्ती लक्षात येते. हो, आणि आपण फक्त खतं वापरत नाही तर बनवतो सुद्धा. भारत जगातला दुसरा सर्वात मोठा ग्राहक तर आहेच, पण तिसरा सर्वात मोठा उत्पादक सुद्धा आहे. म्हणजे बघा, वापर आणि उत्पादन दोन्ही बाबतीत आपण जगात खूप पुढे आहोत. पण प्रश्न हा आहे की खतांचा इतका मोठा वापर होतोच कसा? यामागे सरकारच्या धोरणांचा खूप मोठा हात आहे. चला, ती धोरणं कोणती आहेत ते पाहूया. बरं, सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यत्वे 2 प्रकारची सबसिडी देतं. पहिली आहे युरिया अनुदान योजना. नावाप्रमाणेच यामुळे युरिया खूपच कमी आणि ठरवलेल्या किमतीत मिळतो. आणि दुसरी आहे पोषक तत्वांवर आधारित अनुदान योजना, म्हणजे NBS. यात काय होतं तर फॉस्फरस आणि पोटॅश या खतांवर त्यांच्यातल्या पोषक घटकांनुसार एक ठराविक सबसिडी दिली जाते. या 2 मुख्य योजनांसोबतच इतरही काही महत्त्वाचे प्रयत्न सुरू आहेत. जसं की एक राष्ट्र एक खत योजना, ज्यामुळे आता सगळी मोठी खतं भारत याच एका ब्रँडखाली विकली जातात. मग आहेत PM किसान समृद्धी केंद्रे, जिथे शेतकऱ्यांना एकाच छताखाली खतं, माती परीक्षण आणि सल्ला सगळं काही मिळतं. आणि हो, खतांचं वितरण व्यवस्थित होतंय की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी एक ऑनलाईन सिस्टम आहे, IFMS. आता हे सगळं ऐकून वाटेल की छान आहे, शेतकऱ्यांना मदत होतीये हे खरंय. पण याच व्यवस्थेमुळे काही खूप मोठ्या आणि गंभीर समस्यासुद्धा निर्माण झाल्या आहेत. आता आपण त्या न दिसणाऱ्या खर्चाबद्दल बोलूया. ही जी समस्या आहे ना, ती थेट आपल्या जमिनीच्या आरोग्याशी जोडलेली आहे. बघा, जमिनीला सुपीक ठेवण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजेच NPK यांचे एक आदर्श प्रमाण आहे 4-2-1. पण भारतात काय होतंय? युरियावर इतकी प्रचंड सबसिडी आहे की शेतकरी नायट्रोजनचा वापर भरमसाठ करतात. आणि त्यामुळे हे सगळं संतुलनच बिघडून गेलंय. याचा परिणाम जमिनीचा कस कमी होतोय आणि भविष्यात पीक उत्पादनावरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. जमिनीच्या आरोग्याची समस्या तर आहेच, पण त्यासोबतच आणखी एक मोठी डोकेदुखी आहे, ती म्हणजे आपल्या आयातीवरचं अवलंबून असणं. खतं बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो, त्यासाठी आपण प्रचंड प्रमाणात दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. धक्कादायक वाटेल, पण आपण तब्बल 95% फॉस्फेट आणि 100% पोटॅश बाहेरून आयात करतो. याचा अर्थ सरळ आहे, जगात थोडी जरी उलथापलट झाली तर त्याचा थेट फटका आपल्याला बसू शकतो. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्या तिजोरीवर किती भार पडतोय? खूप मोठा. अन्न अनुदानानंतर खतांवरची सबसिडी ही देशातली दुसरी सर्वात मोठी सबसिडी आहे. विचार करा, केंद्र सरकारच्या एकूण खर्चापैकी 10% अधिक पैसा फक्त खतांच्या सबसिडीवर खर्च होतोय. हा आकडा खराच खूप मोठा आहे. आणि या समस्या इथेच थांबत नाहीत. या व्यतिरिक्तही बऱ्याच चिंता आहेत, जसं की सबसिडीच्या खतांचा होणारा काळा बाजार. आपल्याकडचे अनेक युरिया प्लांट अजूनही जुनं तंत्रज्ञान वापरतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नायट्रोजनच्या या अतिवापरामुळे आपलं पर्यावरण आणि पाणी दोन्ही प्रचंड प्रदूषित होतंय. ठीक आहे, समस्या तर खूप आहेत. पण मग यावर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. संसदीय समितीने यावर काही ठोस उपाय सुचवले आहेत. आणि हे उपाय आपल्याला आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेणारा एक मार्ग दाखवतात. समितीने एक 5 कलमी आराखडा दिला आहे. पहिलं म्हणजे देशातच खतांचं उत्पादन वाढवण्यासाठी एक स्पेशल टास्क फोर्स बनवायला हवा. दुसरं, खतांसाठी लागणारा कच्चा माल, खास करून नैसर्गिक वायू, आपल्याला स्थिर आणि योग्य दरात कसा मिळेल हे बघायला हवं. तिसरं, खतांचा काळा बाजार आणि गैरवापर थांबवण्यासाठी एकदम कडक नियम आणि तपासणी हवी. चौथं, नॅनो खतांसारख्या नवीन टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन द्यायला हवं. ही खतं कमी वापरून जास्त फायदा देतात आणि प्रदूषणही टाळतात. आणि पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना संतुलित खत वापराचं आणि नैसर्गिक शेतीचं महत्त्व पटवून द्यायला हवं. तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. भारतासमोर आता एक मोठं बॅलन्सिंग ॲक्ट करण्याचं आवाहन आहे. म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत आहे.
संसदीय समितीच्या अहवालातलं एक वाक्य या संपूर्ण परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. ते म्हणतात की भारताचं खरं आव्हान हे आत्मनिर्भरता, देशाची आर्थिक स्थिती आणि पर्यावरणाची सुरक्षा या तिन्ही गोष्टींमध्ये एक योग्य संतुलन साधणं हे आहे. आणि शेवटी हाच एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. भारत आपल्या जमिनीला, आपल्या मातीला उपाशी न ठेवता देशाचं पोट भरू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आपलं भविष्य ठरवणार आहे.